नमस्कार, उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते। आज आपण हरभऱ्याची पालेभाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण आणि मिरची टाकून थोडीशी परतून घ्यायची। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची पालेभाजी टाकायची आणि थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची। आता पालेभाजी आपली खाली बसलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर पालेभाजीमध्ये मीठ सुरुवातीला टाकायचं नाही। पालेभाजी अशी थोडी कमी झाल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे मिठाचा अंदाज बरोबर येतो। आता त्यानंतर त्यावरती ताट झाकून आपण ही भाजी थोडीशी शिजवून घेणार आहोत। तर 2 मिनिटांनी ताट काढून बघूयात। आपली पालेभाजी शिजलेली आहे आणि तिला पाणी देखील सुटलेलं आहे। तर आता थोडं आपण हे पाणी आटवून घेणार आहोत। पाणी गेल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि भाजी थोडीशी परतून आपली मस्त अशी हरभऱ्याची पालेभाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।